Hello everyone, welcome to online platform of Abhinav Science Academy. I am Sushant Ezre, Maths faculty, Abhinav IIT Medical Foundation गडिंग्लज. या व्हिडिओमध्ये आपण 8वी स्कॉलरशिप 2024 साली झालेला पेपर 1 मधील मॅथ्सचे सर्व क्वेश्चन डिस्कस करायचे आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन काय आहे बघा, 1 + p अपॉन p मल्टिप्लाइड बाय 1 - p अपॉन p याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. फक्त काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशनच करायचं आहे. म्हणजेच काय, अंशांचा गुणाकार करा, छेदाछेदांचा गुणाकार करा. वरती काय बघा 1 + p आणि मल्टिप्लाय काय होणार आहे 1 - p. खाली काय p मल्टिप्लाइड बाय p म्हणजे काय येणार आहे p² येणार आहे. वरती 1 + p मल्टिप्लाइड बाय 1 - p आहे म्हणजे a + b × a - b च्या फॉर्म मध्ये आहे. काय असे असेल तर काय होते a² - b² म्हणजेच इथं काय येणार आहे 1² - p² अपॉन p² इज इक्वल टू 1² म्हणजे 1 - p² अपॉन p². हे त्याचं फायनल आन्सर असणार आहे. कोणता ऑप्शन आहे बघा, ऑप्शन नंबर 4. याचा ऑप्शन नंबर किती येतो 4 येतो. पुढचा क्वेश्चन आहे, एका गोलाचे पृष्ठफळ 616 चौरस सेंटीमीटर आहे. त्याच्या दुप्पट त्रिज्या असणाऱ्या दुसऱ्या गोलाच्या पृष्ठफळाबाबतचा अयोग्य पर्याय खालीलपैकी कोणता. एक गोल आहे, त्याचं पृष्ठफळ तुम्हाला दिले, मी कन्सिडर करतो त्याची त्रिज्या r आहे. दुसरा एक गोल आहे, त्याची त्रिज्या काय आहे, पहिल्या गोलाच्या दुप्पट आहे. याची त्रिज्या r असेल तर याची दुसऱ्या गोलाची त्रिज्या किती असणार आहे 2r असणार आहे. पहिल्या गोलाचं पृष्ठफळ तुम्हाला दिलेलं आहे 616 चौरस सेंटीमीटर. गोलाचं पृष्ठफळ फॉर्म्युला काय असतो 4πr² आणि ते म्हणजेच काय दिले तुम्हाला 616 चौरस सेंटीमीटर दिले. दुसरा गोल आहे, त्याचं पृष्ठफळ काय असणार आहे बघा 4π × रेडियसचा स्क्वेअर. रेडियस किती आहे त्याची 2r आहे आणि त्याचा काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे. म्हणजेच काय 4π × 4r². मी हे असं लिहू शकते काय 4 × ब्रॅकेट 4πr². काय केले, फक्त हे 4 स्टार्टिंगला लिहिले आणि ह्या 4πr² ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे काय बघा, 4πr² म्हणजे किती दिली तुम्हाला 616 म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय 616 हे किती येते बघा 4 × 24, 4 × 4 आणि 2 6 आणि 4 × 24 किती येते. दुसऱ्या गोलाचं पृष्ठफळ 2464 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन बघा काय आहेत. पहिला ऑप्शन आहे पृष्ठफळ 2464 सेंटीमीटर असेल, बरोबर आहे काय, आताच आपण केलेलं आहे ते. दुसरा ऑप्शन काय म्हटलंय बघा, पृष्ठफळ 1232 चौरस सेंटीमीटर असेल, हे बरोबर आहे काय नाही. तिसरा ऑप्शन काय म्हटलंय बघा, पहिल्या गोलाच्या तुलनेत पृष्ठफळ 1848 चौरस सेंटीमीटरने वाढेल म्हटले, हे बरोबर आहे काय बघा. पहिल्या गोलाचं पृष्ठफळ होतं 616, दुसऱ्या गोलाचं पृष्ठफळ आहे 2464 -616 किती येतं बघा. हे इथे येणार आहे 8, 5 मधून 1 गेले 4 आणि 24 मधनं 6 गेले म्हणजेच किती येणार आहे ते 1848. म्हणजे हे पण ऑप्शन काय आहे बरोबर आहे. तिसरा ऑप्शन काय म्हटलंय बघा, पहिल्या गोलाच्या पृष्ठफळाच्या तुलनेत चौपट असेल म्हटले, बरोबर आहे काय. ह्या गोलाचं पृष्ठफळ काय आहे 4πr² आणि इथं बघा काय म्हटले 4 मल्टिप्लाइड बाय 4πr² म्हणजेच काय पहिल्या गोलाच्या चौपट आहे पृष्ठफळ, म्हणजे हा हे ऑप्शन काय बरोबर आहे. चुकीचा ऑप्शन कुठला आहे, ऑप्शन नंबर 2 म्हणजे 27 चा ऑप्शन नंबर काय येतो 2 येतो. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, अंजू राणीने एका वस्तूचे वजन करून ते 4 प्रकारे खालील पर्यायात लिहिले, त्यातील कोणत्या 2 पर्यायातील वजन समान आहेत असं विचारलंय तुम्हाला. बरं, प्रत्येकाचं युनिट बघा डिफरंट आहे. आपण काय करूया, पहिल्यांदा सगळी युनिट एकाच युनिट मध्ये कन्वर्ट करून घेऊया. सगळी वजन काय करूया एकाच युनिट मध्ये कन्वर्ट करून घेऊया. ते कसं करणार, मिली, सेंटी, डेसी, इथं काय येतं मीटर, लिटर आणि ग्रॅम. मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेका, पुढे येतं हेक्टो आणि इथं काय येतं किलो. बरं, पहिलं वजन काय आहे बघा 12 किलोग्रॅम 175 डेकाग्रॅम. 12 किलोग्रॅम म्हणजेच काय
12 किलोग्राम असं येणार आहे. 175 डेकाग्रॅम, डेका आहे म्हणजे डेकाच्या घरामध्ये काय येणार आहे 5 येणार आहे. 5 7 आणि इथं काय येणार आहे 1 येणार आहे. म्हणजे टोटल किती येणार आहे बघा, हे 5 हे 7 हे 2 आणि 1 3 आणि इथं 1. बरं, सगळी वजन आपण किलोमध्ये कन्वर्ट करून घेऊया. काय 1375 काय आले हे डेकाग्रॅम आले. किलोमध्ये केले तर किती होणार आहे ते 13.75 किलो होणार आहे. हे म्हणजेच किती आहे 13.75 किलो. पुढं दुसरा ऑप्शन काय आहे बघा, 13 किलोग्रॅम 75 ग्रॅम. 13 किलोग्रॅम म्हणजेच कसं येणार आहे इथे येणार आहे 75 ग्रॅम म्हणजेच ग्रॅमच्या घरामध्ये 5, डेकाच्या घरामध्ये किती येणार आहे 7 येणार आहे. टोटल किती होणार आहे बघा, हे 5 7 इथं काहीच नाही म्हणजे 0 येणार आहे आणि इथं किती 13. किलोमध्ये कन्वर्ट केलं तर काय होणार आहे 13.075 म्हणजे 13.075. बरं, तिसरा ऑप्शन काय बघा, 121 हेक्टोग्रॅम. हेक्टोग्रॅम म्हणजेच इथं 1 येणार आहे, इथं 2 येणार आहे, इथं 1 येणार आहे. 75 डेकाग्रॅम, 75 डेकाग्रॅम म्हणजेच कसं इथं येणार आहे. टोटल किती होतं बघा, हे 5 8 2 1. किलोमध्ये कन्वर्ट केले तर काय येणार आहे 12.85. हे म्हणजेच 12.85 किलोग्रॅम आहे. बरं, लास्टचा ऑप्शन काय आहे बघा, 135 हेक्टोग्रॅम. 135 हेक्टोग्रॅम आणि 250 ग्रॅम. 250 ग्रॅम. हे टोटल किती होतं बघा, हे 0 हे 5 हे 7 हे 3 आणि हे 1. पॉईंट कुठे येणार आहे किलो नंतर, म्हणजेच किती आले हे 13.75. 13.75 किलो. बरं, कोणत्या दोन ऑप्शन मधील वजने समान आहेत बघा. पहिल्या ऑप्शन मध्ये पण काय 13.75 आणि लास्टच्या ऑप्शन मध्ये पण काय आहे 13.75. म्हणजे 28चं ऑप्शन नंबर 2 कुठले कुठले येतात बघा, ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 बरोबर आहेत. पुढं 29वा क्वेश्चन काय बघा, सोबतच्या चौरस MNOP ची बाजू 18 सेंटीमीटर आहे. MNOP हा काय चौरस आहे आणि त्याची बाजू किती आहे 18 सेंटीमीटर आहे. बिंदू X आणि बिंदू Y हे अनुक्रमे बाजू MP व NO चे मध्यबिंदू असतील. म्हणजेच काय, बिंदू X हा MP चा मध्यबिंदू आहे, बिंदू Y हा NO चा मध्यबिंदू आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल म्हटले. या रेखांकित भागाचं काय करायचं आहे क्षेत्रफळ काढायचं आहे तुम्हाला. बरं, ते कसं काढणार, या चौरसाच्या क्षेत्रफळामधनं जर मी हा आतला चौकोन आहे त्याचं क्षेत्रफळ जर मायनस केलं तर काय येणार आहे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ येणार आहे. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय येणार आहे बघा, मी त्याला काय म्हणतो एरिया ऑफ चौकोन MNOP इज इक्वल टू किती येणार आहे बघा 18चा स्क्वेअर. 18चा स्क्वेअर म्हणजेच किती येतो तो 384. पूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ किती आले 384 आले. त्यामधून या आतील चौकोनाचं क्षेत्रफळ काय करायचं आहे मायनस करायचं आहे. ते कसं करणार बघा, मी जर X आणि Y हे जर दोन बिंदू जॉईन केले त्याच्यामुळे काय झाले बघा, दोन त्रिकोण तयार झालेत. ही बाजू जर 18 असेल म्हणजे ही XY ची लेंथ पण किती असणार आहे 18च असणार आहे. बरं, त्याच्यामुळे दोन त्रिकोण तयार झाले. काय त्याची उंची बघा, मी इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ही काय असणार आहे त्याची उंची असणार आहे आणि ह्या त्रिकोणाची उंची म्हणजेच कुठली असणार आहे ही असणार आहे. टोटल NO इज इक्वल टू किती 18 आहे. Y हा काय मध्यबिंदू आहे म्हणजे NY ची लेंथ किती असणार आहे 9 असणार आहे. ही 9 असली तर ही पण किती असणार आहे 9च असणार आहे. YO ची लेंथ किती असणार आहे 9च असणार आहे. ही 9 असली तर ही पण किती असणार आहे 9च असणार आहे. मी याला त्रिकोण 1 म्हणतो. या त्रिकोण 1 चं क्षेत्रफळ कसं येणार आहे 1/2 मल्टिप्लाइड बाय त्याचा पाया किती आहे 18 आहे आणि त्याची उंची किती आहे बघा 9 आहे. म्हणजे क्षेत्रफळ किती येणार आहे बघा 92 18 99 81. या त्रिकोण 1 चं क्षेत्रफळ काय झाले 81 चौरस सेंटीमीटर आले. पुढे हा म्हणजे त्रिकोण 2 आहे असं कन्सिडर करतो तुम्ही आणि त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय येणार आहे बघा 1/2 मल्टिप्लाइड बाय त्या त्रिकोणाचा पाया किती आहे 18चा आहे, उंची किती आहे 9च आहे. म्हणजे क्षेत्रफळ किती येणार आहे बघा 92 18 आणि 99 81. टोटल जो आतला चौकोन आहे त्याचं क्षेत्रफळ म्हणजेच ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय करायला पाहिजेत ऍड करायला पाहिजेत. म्हणजे आतल्या चौकोनाचं क्षेत्रफळ किती येणार आहे बघा 81 आणि 81 किती 162 येणार आहे. ते कशातनं मायनस करायला पाहिजेत
ह्या चौरसाच्या क्षेत्रफळातनं मायनस करायला पाहिजेत. 162 मायनस केल्यानंतर काय येते बघा, 2, 6 आणि 1, 162 काय येणार आहे, चौरस सेंटीमीटर येणार आहे. कुठला ऑप्शन येते बघा, ऑप्शन नंबर 2 येणार आहे. तिसरा क्वेश्चन काय बघा, 16xy प्लस 4y² प्लस 16x² अपॉन 16x² मायनस 4y². ह्या पूर्ण राशीला काय करायचं आहे तुम्हाला, डिवाइड करायचं आहे. कशानं, 2y प्लस 4x अपॉन 4x मायनस 2y. बरं, डिवाइड म्हणजेच काय होतंय, रेसिप्रोकलनं मल्टिप्लाय होते. म्हणजेच ह्याच्या रेसिप्रोकलनं काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. पण इथं काय दिसतंय बघा जरा, ही पूर्ण वर्ग राशी आहे काय, हा 4y² म्हणजे कुणाला तरी वर्ग आहे काय, 2yचा वर्ग आहे, प्लस 16x² म्हणजे कुणाचा वर्ग आहे सांगा, 4xचा वर्ग आहे. बरं, याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच हा आहे काय बघा, 2yचा स्क्वेअर म्हणजेच 4y², 4xचा स्क्वेअर म्हणजेच 16x² आणि मिडल टर्म म्हणजेच काय असणार आहे, 2 मल्टिप्लाइड बाय 2y म्हणजे 4y आणि त्याला मल्टिप्लाइड बाय 4x म्हणजे 16xy म्हणजे बरोबर आहे. हा म्हणजेच काय, 2y प्लस 4xचा स्क्वेअर आहे. त्याला डिवाइड कशानं आहे बघा, 16x² मायनस 4y² म्हणजे a² मायनस b² च्या फॉर्ममध्ये आहे काय बघा. हे a² मायनस b² म्हणजेच काय असतं, एकदा a प्लस b मल्टिप्लाइड बाय काय होतं त्याला, a मायनस b म्हणजे 16x² चं स्क्वेअर रूट काय येणार आहे, 4x मायनस 4yचं स्क्वेअर रूट काय येणार आहे, 2y. ह्या दोघांची एकदा सबट्रॅक्शन झाली, दोघांची ॲडिशन एकदा म्हणजे 4x प्लस 2y. त्याला मल्टिप्लाय, डिवाइड म्हणजेच काय होणार आहे, ह्याच्या रेसिप्रोकलनं मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजेच वरती काय येणार आहे, 4x मायनस 2y आणि खाली काय येणार आहे, 2y प्लस 4x. बरं, काय दिसते बघा, 4x मायनस 2y इथं पण आहे, 4x मायनस 2y इथं पण आहे, त्याला ते कॅन्सल होणार आहे. खाली काय काय उरले, 4x प्लस 2y आणि काय 2y प्लस 4x. हे म्हणजेच काय, 2y प्लस 4x ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. म्हणजे याला हे दोन्ही काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. सगळंच कॅन्सल झालं म्हणजेच आन्सर काय येणार आहे, त्याचं 1 येणार आहे. ऑप्शन नंबर किती येतो बघा त्याचा, याचा ऑप्शन नंबर किती येणार आहे, 1 येणार आहे. एका मंदिराच्या चौरसाकृती परिसराची बाजू 40 मीटर आहे. म्हणजे काय, मंदिराचा परिसर आहे तो काय चौरसाकृती आहे आणि त्याची बाजू किती आहे बघा, 40 आहे. त्या प्रत्येक बाजूलगत त्या बाजू इतकीच समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाकृती बागा आहेत. प्रत्येक बाजूलगत काय त्रिकोणाकृती बागा आहेत आणि त्याची पण बाजू किती आहे, 40 आहे. म्हणजे ही पण बाजू 40 आहे, ही पण बाजू किती असणार आहे, 40 असणार आहे. इथं पण तशीच बाग असणार आहे, इथं पण ह्या बाजूलगत पण तशीच एक बाग असणार आहे आणि ह्या बाजूलगत पण तशीच एक बाग असणार आहे. आणि या सगळ्या बाजू काय आहेत, समानच आहेत. म्हणजे किती आहे ते, त्यांची लांबी किती आहे, 40 मीटर आहे. पुढे काय म्हटले बघा, त्याच्या बाहेरच्या कडेने संरक्षण मिळण्यासाठी 5 पदरी कुंपण करायला तारेचा प्रति मीटर 80 रुपये याप्रमाणे एकूण किती खर्च येईल म्हटले. म्हणजे बाहेरच्या बाजूने काय करायचं आहे, कुंपण करायचं आहे, 5 पदरी कुंपण करायचं आहे. एका पदराला लागणारं कुंपण म्हणजेच काय येणार आहे, किती तार लागणार आहे बघा त्याला, याच्या परिमिती एवढे लागणार आहे. परिमिती म्हणजे काय येणार आहे, हे 40 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 आहे, हे 40, हे 40 आणि हे 40. टोटल किती येणार आहे बघा, 40 मल्टिप्लाइड बाय 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजेच किती तार लागणार आहे बघा, 8 चौक 32, 320 मीटर एवढी तार काय करायला लागणार आहे, एक पदरी कुंपण घालायला लागणार आहे. टोटल कुंपण किती घालायचं आहे, 5 पदरी घालायचं आहे. म्हणजे टोटल तार किती लागणार आहे, कसं काढणार ते, याला मल्टिप्लाइड बाय 5 म्हणजेच किती येणार आहे, 0 5 2 10 5 3 15 आणि 1 16. 1600 मीटर काय लागणार आहे, टोटल तार लागणार आहे. एका मीटरचा खर्च किती आहे, 80 आहे. म्हणजे खर्च, एकूण खर्च म्हणजे किती येणार आहे बघा, 1600 मल्टिप्लाइड बाय किती येणार आहे, 80. ह्या 3 0 आणि 16 8 किती येते, 128. म्हणजे टोटल खर्च किती झाला बघा, 1,28,000. कोणता ऑप्शन येते बघा, 1,28,000. ऑप्शन नंबर 4 येते याचा. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, सरळ व्याज पद्धतीने 10.5 दराने 9,700 रुपयांची गुंतवणूक केल्यास बँकेकडून 4 वर्षानंतर जितकी रक्कम परत मिळते तितकीच रक्कम 2.5 वर्षात परत मिळण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवायला हवा म्हटले. बरं, मुद्दल किती आहे, 9,700 रुपये. सरळ व्याज आहे, सरळ व्याज काढायचा फॉर्म्युला काय असतो, म द क भागिले 100. मुद्दल आहे 9,700, दर किती आहे बघा 5 गुणिले टोटल वर्ष किती आहेत, 4 वर्ष आहेत. म्हणजे काळ आहे
4 वर्षे भागिले किती येणार आहे 100. हे काय झाले व्याज झाले, सरळ व्याज इज इक्वल टू. पुढं दुसरं काय म्हटलंय बघा, तितकीच रक्कम म्हणजे एवढंच व्याज परत मिळवायचं आहे, पण काय केलंय बघा 2.5 वर्षात मिळवायचं आहे. इथं किती वर्ष होती 4 वर्ष होती. इथं आता व्याज करायचं आहे, रक्कम काय 9,700 गुणिले तेवढंच व्याज 2.5 वर्षात करायचं आहे. मी ते 2.5 लिहितो, 2.5 म्हणजेच त्याला मल्टिप्लाइड बाय दर काढायचा आहे तुम्हाला. दर म्हणजे एक्स कन्सिडर करा, त्याला डिवायडेड बाय काय 100. बरं हे आणि हे व्याज काय समान आहे. मी काय करतो डायरेक्टच हे आणि हे इक्वेट करतो, त्याच्यावरून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. किती येणार आहे बघा ते 9,700 गुणिले 5 गुणिले 4 भागिले 100 आणि इज इक्वल टू इथे किती येणार आहे बघा 9,700 गुणिले 2.5 गुणिले एक्स, त्याला डिवायडेड बाय काय 100. ह्या 100ला हे 100 कॅन्सल, ह्याला हे कॅन्सल, काय येणार आहे बघा 4 पंचे 20. इथं काय उरणार आहे 2.5 मल्टिप्लाइड बाय एक्स, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे बघा 20 भागिले 2.5. बरं हे म्हणजेच काय सांगा, हा पॉईंट इकडे घालवायचा झाला तर वरती काय येणार आहे 200 आणि खाली काय येणार आहे 25. 25 8 200 म्हणजेच व्याजाचा दर किती आलाय 8% आलाय. पण तुम्हाला काढायला काय सांगितलंय बघा, व्याजदर किती टक्केने वाढवायला हवा म्हटले. व्याजाचा दर किती झालाय 8% झालाय, पण कितीने वाढवलाय, आधी होता 5%, आता झालाय 8, म्हणजे कितीने वाढवलाय 3%ने वाढवलाय. म्हणजे ऑप्शन नंबर किती येणार आहे याचा तिसरा येणार आहे. पुढचा क्वेश्चन काय बघा, x मायनस वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 49 आणि x प्लस वायचा स्क्वेअर काय दिलाय तुम्हाला 169 दिलाय. तर 4xy ची व्हॅल्यू काढायला सांगितल्या. बरं x मायनस वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे बघा x स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर आणि हे म्हणजेच किती दिले तुम्हाला 49 दिले. पुढे काय दिले x प्लस वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर, तो ब्रॅकेट एक्सपांड करा म्हणजेच काय येणार आहे x स्क्वेअर प्लस 2xy आणि प्लस काय वाय स्क्वेअर, त्याची व्हॅल्यू किती दिल्या 169 दिल्या. तुम्हाला काढायची कुठली व्हॅल्यू आहे बघा 4xy ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे ह्या दोन्ही इक्वेशन मधनं x स्क्वेअर नको आहे आणि वाय स्क्वेअर नको आहे. ते कधी कॅन्सल होणार आहे, जर ह्या समीकरणामधनं हे समीकरण मायनस केलं तरच ते कॅन्सल होणार आहे. बरं मायनस करायचं म्हणजेच काय करायला पाहिजे, सगळ्याची साईन चेंज करा. ह्याचं प्लस आहे ते मायनस होणार आहे, ह्याचं प्लस आहे ते मायनस होणार आहे, ह्याचं प्लस आहे ते मायनस होणार आहे आणि ह्याचं पण प्लस आहे ते मायनस. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे कॅन्सल, वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे कॅन्सल, मायनस 2xy मायनस 2xy म्हणजेच किती येणार आहे ते मायनस 4xy आणि इज इक्वल टू 49 मायनस 169 म्हणजेच काय येणार आहे ते मायनस 120. ह्या मायनसला हे मायनस कॅन्सल झाल्यानंतर 4xy ची व्हॅल्यू काय येणार आहे बघा 120 आणि तेच आपल्याला काढायचं होतं काय 4xy ची व्हॅल्यू काढायची होती. म्हणजे ऑप्शन नंबर किती येणार आहे बघा याचा ऑप्शन नंबर 4. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, एका त्रिकोणाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळ परिघावर परस्परांपासून समान अंतरावर असून त्यांचे वर्तुळ केंद्रापासून प्रत्येकी अंतर 14 सेंटीमीटर आहे. बरं एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळाच्या परिघावर काय आहेत त्रिकोणाचे तिन्ही शिरोबिंदू आहेत आणि ते काय आहेत एकमेकांपासून समान अंतरावर आहेत. म्हणजे हा बिंदू आणि हा बिंदू, हा बिंदू आणि हा बिंदू यांच्यातलं अंतर आणि हा बिंदू आणि हा बिंदू यांच्यातलं अंतर काय असणार आहे समानच असणार आहे. म्हणजेच काय तुम्हाला दिले थोडक्यात हा काय आहे समभुज त्रिकोण आहे असं दिले. पुढे काय दिले त्याचे वर्तुळ केंद्रापासून प्रत्येकी अंतर 14 सेंटीमीटर आहे. म्हणजे त्या शिरोबिंदूंचं या वर्तुळाचा केंद्रबिंदू असणार आहे त्या केंद्रापासूनचं अंतर दिले तुम्हाला, ते किती दिले तुम्हाला 14 सेंटीमीटर दिले. यावरून त्रिकोणाची मध्यगा किती असेल असं विचारले. बरं हा वर्तुळ काय आहे सांगा त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाते म्हणजेच काय त्या त्रिकोणाचं परिवर्तुळ आहे आणि हा बिंदू म्हणजेच काय त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे परिवर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, परिवर्तुळाचा काय आहे केंद्रबिंदू आहे. परिवर्तुळाचा केंद्रबिंदू कसा काढतोय आपण, त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे काय काढायला लागतात लंब दुभाजक काढायला लागतात. म्हणजेच काय ही बाजू आहे त्याचा मध्यबिंदू आणि इथून मी काय काढणार आहे परपेंडिक्युलर काढणार आहे. पुढं हा बिंदू ह्या बाजूचा मध्यबिंदू म्हणजेच काय असणार आहे हा त्या बिंदूतून जाणारा काय काढलाय मी परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय. पुढं ही बाजू आहे त्याचा मध्यबिंदू आणि त्याच्यातून जाणारा परपेंडिक्युलर आणि ह्या तिन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टचा इंटरसेक्शन पॉइंट त्यालाच काय म्हणायचं असते
त्या परिवर्तुळाचा काय असतो तो केंद्रबिंदू असतोय. बरं, समभुज त्रिकोण आहे आणि त्या समभुज त्रिकोणाचा काय गुणधर्म आहे. समभुज त्रिकोणाचं सर्व लंब दुभाजक सर्व मध्यगा सर्व कोन दुभाजक आणि सर्व शिरोलंब काय असतात सेमच असतात. सेमच असतात म्हणजेच काय, मी आता हे काय काढले सांगा, लंब दुभाजक काढल्यात म्हणजेच काय परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यात. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच काय असते मध्यगा पण असते. मध्यगा म्हणजेच काय, ही बाजू आहे त्याचा मध्यबिंदू आणि त्याचा अपोजिट व्हर्टेक्स यांना जॉईन करणारी काय लाईन सेगमेंट म्हणजेच काय मध्यगा म्हणतोय आपण त्याला. ही मध्यगा आणि लंब दुभाजक काय असते सेमच असते. पुढं कोन दुभाजक, कोन दुभाजक म्हणजेच काय, हीच लाईन काय करणार आहे ह्या कोणाला काय करणार आहे बायसेक्ट करणार आहे, म्हणजे हा कोन आणि हा कोन काय असणार आहे समानच असणार आहे. शिरोलंब, शिरोलंब म्हणजेच काय, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याचे अपोजिट साइड यांच्यामध्ये काय काढायचं आहे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे, तो म्हणजेच काय झाला त्याचा शिरोलंब झाला. हे तिन्हीच्या तिन्ही काय असतात सेमच असतात. तिन्हीच्या तिन्ही चारीच्या चारी काय असतात सेमच असतात. तुम्हाला काढायचं काय मध्यगा काढायचं आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय काढायचं आहे हे डिस्टन्स काढायचं आहे हे एवढं. हा म्हणजेच काय सांगा मध्यगा संपाद आहे, म्हणजे तिन्ही मध्यगांचा काय संपाद बिंदू आहे आणि त्या बिंदूचा एक काय असतोय गुणधर्म असतोय. हा बिंदू मध्यगेला काय करतोय 2:1 या प्रमाणात विभागतोय. म्हणजेच काय, हे एवढं डिस्टन्स असणार आहे ते ह्या एवढ्या डिस्टन्सच्या काय निम्म असणार आहे. हे डिस्टन्स किती आहे सांगा 14 दिले तुम्हाला तिथं, म्हणजे हे डिस्टन्स किती असणार आहे 7 असणार आहे. म्हणजे टोटल मध्यगा किती असणार आहे बघा, हे 14 आणि 7 किती असणार आहे 21 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे त्याचा पर्याय किती येतोय बघा ऑप्शन नंबर 3. 34चा काय येतोय ऑप्शन नंबर 3 येतोय. पुढं 35वा क्वेश्चन काय बघा, खालीलपैकी कोणत्या दोन पर्यायातील राशी पूर्ण वर्ग आहेत असं म्हटलंय. बरं, पूर्ण वर्ग म्हणजेच काय a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय असतो सांगा, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आणि जर a मायनस बी असेल तर काय होते a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सेमच राहते, फक्त इथलं साईन काय होते मायनस राहते. a प्लस बी असू देत a मायनस बी असू देत, a स्क्वेअरचं साईन आणि बी स्क्वेअरचं साईन ऑलवेज काय असते पॉझिटिव्हच असते. बरोबर आहे काय, म्हणजे स्क्वेअर्ड ज्या टर्म आहेत त्यांचं साईन जर निगेटिव्ह असेल तर ती राशी काय नसते पूर्ण वर्ग राशी नसते. कुठं आहे बघा, पहिला काय म्हणते बघा ऑप्शन एक्स स्क्वेअर मायनस 2 प्लस एक्स रेस टू मायनस 2 आहे, ते मी असं लिहू शकतोय काय 1/x स्क्वेअर. हे म्हणजेच एक्स मधलं साईन काय मायनस आहे आणि याचा वर्गमूळ काय असणार आहे 1/x, याचा स्क्वेअर आहे काय बघा. फक्त काय बघायचं आहे तुम्हाला एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर 1/xचा स्क्वेअर काय असणार आहे 1/x स्क्वेअर. फक्त ही मिडल टर्म बरोबर आहे का नाही ते चेक करा. मिडल टर्म काय असणार आहे एक्स स्क्वेअर हे मी लिहितो आहे तसंच मायनस 2 मल्टिप्लाइड बाय ए बी, ए ची व्हॅल्यू किती आहे एक्स आहे मल्टिप्लाइड बाय बी ची व्हॅल्यू किती आहे 1/x आहे आणि प्लस काय येणार आहे 1/x स्क्वेअर येणार आहे. ह्या एक्सला हे एक्स कॅन्सल म्हणजेच उरणार काय 2 उरणार आहे. म्हणजेच काय हा जो पहिला ऑप्शन आहे ती काय पूर्ण वर्ग राशी आहे, म्हणजे हे बरोबरच आहे. पुढं दुसरा ऑप्शन बघा काय म्हटलंय 4m स्क्वेअर मायनस 16n स्क्वेअर मायनस 16. बरं, ही परफेक्ट स्क्वेअर टर्म आहे, ही परफेक्ट स्क्वेअर टर्म आहे, ह्याचं साईन प्लस आहे याचं साईन मायनस आहे. मी काय सांगितलेलं ज्या परफेक्ट स्क्वेअर टर्म असतात त्यांचं साईन ऑलवेज काय असतं पॉझिटिव्हच असतं. म्हणजे ही असणार आहे का याचं साईन निगेटिव्ह आहे, म्हणजे ही परफेक्ट स्क्वेअर टर्म नसणारच आहे. तिसरा ऑप्शन काय आहे बघा 25p स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट काय 5p. पुढं 36q स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट काय असणार आहे 6q आणि मिडल साईन काय असणार आहे मायनस असणार आहे. बरं, याचा स्क्वेअर करून बघूया. हाच येतोय काय 5pचा स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे 25p स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 5p आणि मल्टिप्लाइड बाय 6q आणि प्लस 6qचा स्क्वेअर म्हणजेच काय 36q स्क्वेअर. ही टर्म आणि ही टर्म तिथं आहे, पण मिडल टर्म बघा काय 25p स्क्वेअर मायनस बे म्हणजे 10 आणि 10 60pq आणि प्लस काय येणार आहे इथं 36q स्क्वेअर
मिडल टर्म काय पाहिजेत, -60 PQ पाहिजेत, पण इथं किती आहे, -30 PQ आहे, म्हणजे हा ऑप्शन असणार आहे काय, नसणार आहे. पुढं लास्ट ऑप्शन काय बघा, 64 AB आहे प्लस 64 A² प्लस 16 B². त्यासाठी मी हे पुसतो. फोर्थ ऑप्शन काय आहे बघा, ही म्हणजे मिडल टर्म आहे, ह्या दोन परफेक्ट स्क्वेअर टर्म आहेत, म्हणजेच काय असणार आहे बघा, 64 A² चं स्क्वेअर रूट काय 8A, 16 B² चं स्क्वेअर रूट काय 4B, मिडल साइन काय असणार आहे, प्लस असणार आहे. बघा बरोबर येते काय, याचा स्क्वेअर म्हणजेच 64 A² प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 8A प्लस 4B, 8A मल्टिप्लाइड बाय 4B आणि प्लस 4B चं स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे 16 B². काय येतं बघा, 64 A² प्लस 4 दुने 8, 8 चौक 32 AB आणि प्लस 16 B². बघा बरोबर येते काय ते, सॉरी 82 16 आणि 16 चौक 64, इथं काय येणार आहे 64 येणार आहे, 64 AB. बघा बरोबर आहे काय, बरोबरच आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे 1 आणि 4 येणार आहे याचा, ज्या परफेक्ट स्क्वेअर टर्म आहेत. पुढचा क्वेश्चन काय बघा, 3x - 5 या समसंख्येनंतर क्रमाने असणारी 8वी विषम संख्या कोणती असं विचारले. 3x - 5 ही काय एक समसंख्या आहे आणि समसंख्येनंतर येणारी विषम संख्या काढायची आहे. असं काढायचं असेल तर काय करूया आपण, समसंख्येनंतर येणारी पहिली विषम संख्या काय असणार आहे सांगा, पहिली विषम संख्या याच्यामध्ये फक्त 1 करायला पाहिजे प्लस, म्हणजेच काय येणार आहे 3x - 5 + 1 म्हणजेच काय येणार आहे -4 येणार आहे. 3x - 4 काय आहे, पहिली विषम संख्या आहे आणि तुम्हाला काढायचं काय, याच्यानंतर येणारी 8वी विषम संख्या काढायची आहे. ही तर पहिली आहे, म्हणजे याच्यानंतर येणारी आता काय काढायची आहे, 7वी विषम संख्या काढायची आहे. विषम संख्येनंतर येणारी विषम संख्या काढायची आहे, म्हणजेच काय कितवी काढायची आहे, 7वी काढायची आहे. फक्त 7च्या डबल काय करायचं याच्यामध्ये ऍड करायचं, म्हणजेच काय येणार आहे बघा 3x - 4 बरं मी लिहितो इथं -4 प्लस 7 दुने 14 म्हणजेच काय येणार आहे बघा ते 3x + 10. कोणता ऑप्शन येतोय बघा त्याचा, ऑप्शन नंबर 3 येतो याचा. पुढचा क्वेश्चन काय बघा, राघवने एक वस्तू विकताना विक्री किंमत 384 रुपयांनी वाढवली असती तर 3% तोटा होण्याऐवजी 5% नफा झाला असता. यावरून वस्तूची मूळ किंमत किती रुपये असेल. बरं, मूळ किंमत दिली नाही, मी कन्सिडर करतो काय मूळ किंमत 100 आहे. मूळ किंमत काय 100 आहे. बरं, पहिला काय झालेला 3% तोटा झालेला, म्हणजे 100च्या 3% म्हणजेच किती येणार आहे 3 रुपये तोटा, म्हणजेच किती रुपयाला विकलेली ती वस्तू 97 रुपयाला विकलेली. पुढे काय झालंय 5% नफा झालाय. 5% नफा म्हणजे 100च्या 5% म्हणजेच काय येणार आहे 5 रुपये नफा झालाय, म्हणजे त्याची विक्री किंमत किती येणार आहे 105 रुपये येणार आहे. बरं, या दोघांच्यातला फरक किती आहे सांगा 8 आहे. पण जी मूळ किंमत आहे त्याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे बघा 384 रुपयाचा डिफरन्स आहे. म्हणजे हे 8 म्हणजेच जर मूळ किंमत 100 असेल तर फरक किती येतोय 8 रुपयाचा. तर 384 जर फरक असेल तर मूळ किंमत किती असणार आहे, मूळ किंमतीच्या खालीच मूळ किंमत मी लिहिलेली आहे. काय करणार तिरकस गुणाकार, म्हणजेच काय आहे बघा 384 गुणिले 100 भागिले किती येणार आहे 8. 8 × 8 8 चौक 32 उरले किती 6 8 8 64 म्हणजेच काय येणार आहे बघा 4800 रुपये. कोणता ऑप्शन येते बघा याचा, ऑप्शन नंबर 4 येतो याचा. पुढं 38वा क्वेश्चन काय बघा, सोबतच्या चौकोन ABCD या पतंगाचा कर्ण BD मुळे तयार होणारे 2 त्रिकोण खालील पर्यायातील कोणत्या कसोटीने एकरूप होत नाहीत असं म्हटले. चौकोन ABCD हाय, त्याचा कर्ण BD म्हणजेच हा कर्ण आहे, त्याच्यामुळं हा एक वरचा त्रिकोण तयार होते आणि खालचा त्रिकोण तयार होते. ते 2 त्रिकोण काय ते एकरूप आहेत, पण ते कोणत्या कसोटीने एकरूप आहेत हे तुम्हाला बघायचं आहे. पहिली काय बाकोबा, त्याच्यानंतर बाबा, त्याच्यानंतर को. बरं, हे जर काढायचं असेल तर आधी काय माहित पाहिजेत, चौकोनाचं गुणधर्म माहित पाहिजेत. पतंग आहे, पतंगाचं गुणधर्म काय असतात, कोणत्याही विशिष्ट 2 जोड्या काय असतात
एकरूप असतात, बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतात। याच्यामध्ये कोणकोणत्या विशिष्ट दोन जोड्या एकरूप आहेत? ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे, ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे। ही झाली पहिली प्रॉपर्टी। पुढे ज्या शिरोबिंदूमध्ये समान लांबीच्या बाजू एकत्र येतात तो शिरोबिंदू त्या दोन शिरोबिंदूंना जोडणारा कर्ण काय करतोय? त्या कोनांना काय करतोय? दुभागतोय। म्हणजेच काय असणार आहे? हा कोन आणि हा कोन एकरूप असणार आहे, हा कोन आणि हा कोन एकरूप असणार आहे। आणि पुढे काय? ज्या शिरोबिंदू जवळ दोन असमान लांबीच्या बाजू एकत्र येतात ते दोन कोन काय असतात? समान असतात। म्हणजे हा कोन आणि हा कोन काय असणार आहे? समान असणार आहे। हे चौकोनाचे काय गुणधर्म माहित पाहिजेत तरच हा क्वेश्चन सुटणार आहे। पहिला काय म्हटलंय बघा याच्यावरनं? बा को बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतात काय? बघा ह्या दोन त्रिकोणामध्ये ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे, ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे, आणि त्या दोन बाजूंच्या मधला कोन एकरूप आहेत। म्हणजे हे दोन त्रिकोण काय झालेत? बा कसोटीनुसार एकरूप झालेत। म्हणजेच पहिली कसोटी तरी काय बरोबर आहे। पुढची काय? बा ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहेच, ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहेच, आणि तिसरी बाजू दोघांच्या मध्ये सामायिकच आहे म्हणजे ती एकरूप असणारच आहे। म्हणजे बा कसोटीनुसार पण ते दोन त्रिकोण काय होणार आहेत? एकरूप होणारच आहेत। तिसरी काय म्हटली आहे बघा? को दोन त्रिकोणामध्ये हा कोन आणि हा कोन एकरूप आहेच, हा कोन आणि हा कोन एकरूप आहेच, आणि त्या दोन कोनांच्या मधली बाजू म्हणजे ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे। म्हणजे को कसोटीनुसार पण हे दोन त्रिकोण एकरूप होतातच। पण कर्णभुजा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप होणार आहेत काय? नाही। कर्णभुजा कसोटी कोणत्या त्रिकोणामध्ये आपण वापरतोय? काटकोन त्रिकोणामध्ये। म्हणजेच याचा ऑप्शन नंबर किती येणार आहे? चौथा येणार आहे याचा ऑप्शन। पुढचा क्वेश्चन काय बघा? रफिक जवळ 28,500 रुपये आहेत, त्याच्याजवळ काही 2,000 आणि काही 500 रुपये अशा दोनच प्रकारच्या नोटा असतील तर 500 रुपयांच्या नोटांची संख्या खालील पर्यायांपैकी किती असू शकेल असं म्हटलंय। एक्झॅक्ट किती असणार आहे हे फाइंड करायला येणार आहे का आपल्याला? नाही, किती असू शकेल असं म्हटलंय। ते कसं काढायचं बघा आता? त्याच्याकडं 500 आणि 2,000 अशा दोनच प्रकारच्या नोटा आहेत। मी जर असं कन्सिडर केलं की 500ची एकच नोट आहे त्याच्याकडे, तर 2,000च्या किती नोटा होणार आहेत बघा त्याच्याकडं? 500ची एक नोट म्हणजेच काय? 500 रुपये गेलं म्हणजे उरले किती? 28,000 रुपये, 28,000 रुपये उरले। त्याला भागिले 2,000 म्हणजेच किती येणार आहे ते? 14 नोटा। 14 नोटा 2,000च्या आणि एक नोट 500ची। एक ऑप्शन कुठे नाहीच आहे। आपल्याला काय करत जायला लागणार आहे? जर 14चं मी काय केलं? 2,000च्या आता 13 नोटा केल्यात म्हणजे किती रुपये झालं बघा? ते 13 दुनी 26,000 रुपये झालं। 28,500 मायनस 26,000 म्हणजे उरणार किती? 2,500। म्हणजे 500च्या किती नोटा असणार आहेत बघा? 5 25 म्हणजेच काय येणार आहे? 500च्या 5 नोटा येणार आहेत। पुढं जर मी आणखीन एक नोट कमी केली तर 2,000च्या किती नोटा होणार आहेत? 12 नोटा होणार आहेत। म्हणजेच 12 दुनी 24,000 रुपये झाले। जर 24,000 रुपये 2,000च्या नोटामधून होत असतील तर 500 रुपयांच्या नोटामधून किती होणार आहेत बघा? 12 दुनी 24,000 त्याच्यामधून मायनस झाले म्हणजे 4,500 रुपये। 500 रुपयांच्या नोटा याच्यामध्ये किती असणार आहेत? 5 9 45। पुढं मी आणखीन एक नोट कमी केली तर 11 नोटा होणार आहेत म्हणजे 11 दुनी 22,000। याच्यामधून 22,000 गेल्यानंतर उरणार किती? 6,500 भागिले 500 म्हणजेच किती येणार आहेत? 13 नोटा काय येणार आहेत? 500च्या येणार आहेत। बरं, मी जर 1-2,000ची नोट कमी केली तर 500च्या नोटामध्ये काय फरक दिसतोय बघा? इथं 4 नोटा वाढल्यात, इथं 4 नोटा वाढल्यात, इथं 4 नोटा वाढल्यात। म्हणजे मी जर आणि एक नोट कमी केली 2,000ची तर इथं पण काय होणार आहे? 4 नोटा वाढणार आहेत। म्हणजे इथं किती येणार आहेत? 17। ऑप्शन मध्ये आहेत काय बघत चला। 17 नंतर आणि एक नोट इथं कमी केली तर 2,000ची काय होणार आहे? तिथं 21। 21 ऑप्शन मध्ये आहे काय? नाही। त्यानंतर किती होणार आहे? 25। 25 आहे का ऑप्शन मध्ये? आहे। म्हणजे याचा ऑप्शन नंबर किती येणार आहे? ऑप्शन नंबर 2 येणार आहे याचा। पुढचा क्वेश्चन काय बघा? स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस k/25 इज इक्वल टू 4/5 असेल तर k ची किंमत काढायची आहे तुम्हाला। बरं, k ची किंमत काढायची आहे म्हणजे स्क्वेअर रूट तरी घालवायला पाहिजेत। आणि स्क्वेअर रूट कसं घालवायचं? दोन्ही साईडचा काय करायला पाहिजे? स्क्वेअर करायला पाहिजेत। म्हणजेच काय येणार आहे बघा? 1 मायनस k/25। जर याचा स्क्वेअर केला तर काय होणार आहे? स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे। आणि याचा जर स्क्वेअर केला तर काय होणार आहे? 16/25 होणार आहे। बरं, हे 1 आहे ते 1 इकडे गेल्यानंतर काय होणार आहे? k-25 आणि हे मायनस साइन आहे तसंच, दॅट इज इक्वल टू 16/25
-1 आणि हे 1 म्हणजेच काय 25/25 म्हणजेच काय येणार आहे बघा ते 16 - 25 -9/25 आणि ही कसली व्हॅल्यू आहे -k/25 ची. ह्या मायनसला हे मायनस कॅन्सल होणार आहे 25 ला 25 कॅन्सल म्हणजे k ची व्हॅल्यू किती येणार आहे बघा 9 येणार आहे. म्हणजे याचा ऑप्शन नंबर किती येतोय बघा ऑप्शन नंबर किती येतो याचा 4 येतोय. पुढचा क्वेश्चन काय बघा 4 मीटर उंची असलेल्या एका चौरसाकृती हॉलचे क्षेत्रफळ 49 चौरस सेंटीमीटर आहे. त्या हॉलच्या सर्व भिंतींना रंग देण्यासाठी प्रति चौरस मीटर 300 रुपये याप्रमाणे किती खर्च येईल म्हटले. बरं काय हॉल आहे चौरसाकृती हॉल आहे 4 मीटर प्रत्येक भिंतीची उंची किती आहे 4 मीटर आहे. चौरसाकृती हॉलचं क्षेत्रफळ किती आहे 49 आहे म्हणजे प्रत्येक बाजू किती असणार आहे 7 असणार आहे. हॉलचं काय काढले मी डायग्राम काढले म्हणजे इथे एक भिंत असणार आहे ह्या बाजूवर एक भिंत असणार आहे ह्या बाजूवर एक भिंत आणि ह्या बाजूवर एक भिंत असणार आहे. बरं त्या भिंतींना काय करायचं आहे रंग द्यायचा आहे म्हणजे त्या भिंतीचं आधी क्षेत्रफळ काढायला पाहिजेत. त्याची उंची किती आहे सांगा 4 आहे म्हणजे ह्या भिंतीचं क्षेत्रफळ किती असणार आहे 28 असणार आहे. ह्या भिंतीचं क्षेत्रफळ 28 असणार आहे. ह्या भिंतीचं क्षेत्रफळ 28 आणि ह्या भिंतीचं क्षेत्रफळ किती असणार आहे 28च असणार आहे. म्हणजे टोटल क्षेत्रफळ किती असणार आहे चारही भिंतींचं 28 गुणिले काय असणार आहे 4 म्हणजेच किती 28 चोक 112 असणार आहे. पुढे काय म्हटले बघा प्रति चौरस मीटरला 300 रुपये खर्च येतोय म्हणजे एकूण खर्च एका चौरस मीटरला 300 म्हणजे 112 चौरस मीटरला किती येणार आहे 300 गुणिले 112 ह्या दोन शून्य मी आधीच देतो 3 दुनी 6 3 एके 3 आणि 3 एके 3 रुपये म्हणजे किती येणार आहे 33,600 रुपये खर्च येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर किती येतोय बघा याचा ऑप्शन नंबर 3 येतो. पुढचा 42वा क्वेश्चन काय बघा तोट्याच्या चौपट विक्री किंमत असलेल्या व्यवहारातून विक्रेत्याला झालेला शेकडा तोटा किती असेल म्हटले. तोटा किती झालेला आहे हे दिलेलं नाही मी काय करतो तोटा x झालाय असं कन्सिडर करतो म्हणजे विक्री किंमत किती असणार आहे बघा तोट्याच्या चौपट विक्री किंमत आहे म्हणजे तोटा x असेल तर विक्री किती असणार आहे 4x असणार आहे. व्यवहारातून विक्रेत्याला झालेला शेकडा तोटा काढायचा आहे. बरं शेकडा तोटा काढायचा असेल तर खरेदी किंमत माहित पाहिजेत. तोटा x झालाय विक्री आहे 4x म्हणजे खरेदी किंमत किती असणार आहे खरेदी किंमत असणार आहे ह्या दोघांची ऍडिशन करायला पाहिजेत म्हणजे x अधिक 4x म्हणजेच किती येणार आहे ते 5x. 5x काय खरेदी आहे तोटा किती झालाय x झालाय म्हणजेच काय 5x ला तोटा किती x शेकडा तोटा म्हणजेच काय 100 ला किती 5x ला x रुपये तोटा तर 100 ला किती म्हणजेच कसं करणार हे 100 गुणिले x डिवायडेड बाय 5x x ला x कॅन्सल 5 दुनी 10 म्हणजेच किती येणार आहे 20% तोटा येणार आहे शेकडा 20 म्हणजेच कुठे आहे बघा ऑप्शन नंबर 1 येणार आहे याचा. पुढचा क्वेश्चन काय बघा एका शंकवाकृती तंबूची उंची 21 मीटर असून तळाचा परिघ 176 मीटर आहे. त्या रिकाम्या तंबूत किती घनमीटर हवा मावेल म्हटले. बरं काय बघा एक शंकवाकृती काय तंबू आहे त्याची उंची h किती दिली तुम्हाला 21 मीटर दिली. तळाचा परिघ 176 मीटर आहे म्हणजे हा जो परिघ आहे तो 176 मीटर आहे म्हणजे वर्तुळाकार असणार आहे. वर्तुळाचा परिघ काढायचा फॉर्म्युला काय असतोय 2πr म्हणजेच किती दिले 176 दिले. तुम्हाला काय काढायचं आहे त्या रिकाम्या तंबूत किती घनमीटर हवा मावेल म्हटले म्हणजे थोडक्यात काय घनफळ काढायचं आहे. घनफळ काढायचा फॉर्म्युला काय असतो सांगा त्याचा 1/3 पाय r स्क्वेअर h म्हणजे तुम्हाला हाईट h तरी माहित आहे पण r माहित आहे काय r माहित नाही ती तुम्हाला याच्यावरून काढायची आहे. ती कशी काढणार बघा 2 मल्टिप्लाइड बाय पायची व्हॅल्यू काय 22/7 मल्टिप्लाइड बाय r इज इक्वल टू किती 176 म्हणजे r इज इक्वल टू 176 मल्टिप्लाइड बाय 7 डिवायडेड बाय वरती काय काय बघा 2 गुणिले 22 22 एके 22 22 8 176 बे के बे चौक 8 म्हणजे r इज इक्वल टू किती येणार आहे बघा 4 7 28 मीटर काय येणार आहे
आर ची व्हॅल्यू येणार आहे आणि तुम्हाला घनफळ काढायचं आहे. आर ची आणि एच ची व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट करा. म्हणजेच काय येणार आहे बघा 1/3 गुणिले पायची व्हॅल्यू 22/7 गुणिले आर स्क्वेअर म्हणजेच काय 28 गुणिले 28 आणि एच किती दिले 21 दिले. इथे किती येणार आहे बघा 7 त्रिक 21 आणि हे 21 कॅन्सल म्हणजेच 22 गुणिले 28 गुणिले 28 म्हणजेच 28 चा स्क्वेअर किती येतोय 784. 22 चौक किती 88 ह्याच्याला जाणार आहे 6. 22 8 176 8 आणि 6 14 इथं 8 184 म्हणजे इथं 4 येणार आहे ह्याच्याला किती जाणार आहेत 18. 22 7 154 म्हणजेच किती 8 आणि 4 12 7 आणि 1 172 म्हणजे किती येणार आहे बघा त्याचं घनफळ 17,248. कुठं आहे बघा 17,248. ऑप्शन नंबर काय येणार आहे याचा 1 येणार आहे. प्रत्येकी 500 रुपये किमतीचे शेअर्स खरेदी करताना परीला 3% दलालीसह 46,350 रुपये खर्च आला असेल तर तिने किती शेअर्स खरेदी केले असतील असं विचारले. बरं एक शेअरची किंमत किती आहे 500 रुपये आहे. तिच्यावर तिला 3% दलाली द्यावी लागली म्हणजेच 500च्या 3% किती येणार आहे ते 15 रुपये येणार आहे. म्हणजे जर परीला एक शेअर खरेदी करायचं असेल तर हे 500 रुपये पण द्यायला पाहिजेत आणि दलाली पण द्यायला पाहिजेत. म्हणजेच एकूण किती रुपये द्यायला पाहिजेत 515 रुपये द्यायला पाहिजेत. असं तिनं टोटल किती रुपये दिलेत बघा 46,350 रुपये दिलेत. म्हणजे एकूण किती शेअर्स खरेदी केला असणार आहे तिनं 46,350 भागिले एका शेअरची किंमत किती आहे ती 515 आहे. कसं येणार आहे बघा 5 1 5 5 0 0 5 त्रिक 15 पुढं 5 9 45 उरले 1 5 2 10 5 7 35 आणि इथे काय येणार आहे 0 म्हणजे किती आले बघा हे 9,270 भागिले 103 इज इक्वल टू. बरं 103 ने डिवाइड करायचं आहे. काय दिसते बघा 103 ला जर मी 9 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे 927 येणार आहे. 103 1 103 103 90 927 आणि ही एक 0 म्हणजे तिनं किती शेअर खरेदी केला असणार आहेत 90 शेअर खरेदी केला असणार आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर किती येतोय बघा याचा ऑप्शन नंबर 2 येतो याचा. पुढचा क्वेश्चन आहे एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाच्या 30 सेंटीमीटर मापाच्या कर्णाशी एकरूप आहे. म्हणजे दोन चौरस आहेत. एका चौरसाची बाजू दिली आहे तुम्हाला आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण दिलाय. दुसऱ्या चौरसाचा कर्ण किती आहे 30 आहे 30 सेंटीमीटर आणि तो 30 सेंटीमीटर कर्ण पहिल्या चौरसाच्या बाजूशी एकरूप आहे. म्हणजे पहिल्या चौरसाची बाजू 30 आहे दुसऱ्या चौरसाचा कर्ण 30 आहे. तर त्या दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळाबाबतचे अयोग्य विधान खालील पर्यायांपैकी कोणते. बरं पहिला चौरस आहे त्याची बाजू 30 आहे म्हणजे याचं क्षेत्रफळ किती असणार आहे बघा बाजूचा वर्ग म्हणजे 30 चा वर्ग किती असणार आहे 900 असणार आहे. 900 चौरस सेंटीमीटर पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ. दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ काय असणार आहे बघा जर कर्ण माहित असेल तर क्षेत्रफळ कसं काढतोय कर्णाचा वर्ग भागिले 2. कर्णाचा वर्ग म्हणजेच 900 आणि भागिले 2 म्हणजे त्याचं किती येणार आहे क्षेत्रफळ 450 चौरस सेंटीमीटर असणार आहे. ऑप्शन बघूया बघा काय दोन्ही चौरसांची क्षेत्रफळे समान नाहीत. समान नाहीतच म्हणजे हे काय बरोबर आहे. पुढं दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निमपट आहे काय निमपट. पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ काय 900 त्याच्या निमपट म्हणजे 450 आहे म्हणजेच काय हे पण बरोबर आहे. पुढं पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्या चौरसापेक्षा 900 चौरस सेंटीमीटरने जास्त आहे. 900 चौरस सेंटीमीटरने जास्त आहे काय 450 ने जास्त आहे बरोबर आहे काय. आणि तोच तुमचा बघा चौथा ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे चुकीचं विधान कुठलं आहे 3 ऑप्शन मधलं. पुढं 46वा क्वेश्चन काय बघा सोबतच्या केंद्रबिंदू C असलेल्या वर्तुळात मेजर ऑफ अँगल PRS इज इक्वल टू 55. PRS म्हणजे हा अँगल तुम्हाला दिलाय किती 55 डिग्री. तर मेजर ऑफ अँगल PSQ कुठं आहे बघा PSQ हा अँगल तुम्हाला फाइंड करायचा आहे. बरं हा अँगल PSQ ह्या PQ ह्या कंसामध्ये अंतर्लिखित केलेला आहे काय बरोबर आहे. मी काय करतो बघा आता QR हा रेषाखंड काढतो. बरं ह्या QR हा रेषाखंड काढल्यामुळे काय झाले बघा अँगल QRP तयार झालाय काय.
आणि तो अँगल पण ह्या PQ ह्याच कंसात अंतर्लिखित केलेला आहे आणि एकाच कंसामध्ये अंतर्लिखित केलेले कोण काय असतात, समान असतात. तुम्हाला अँगल हा काढायचा आहे. जर मी हा अँगल फाइंड केला तर हा अँगल आणि हा अँगल काय असणार आहे, समानच असणार आहे. बरं, आता हा अँगल कसा काढणार सांगा. C हा काय वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, म्हणजे हा काय असणार आहे, व्यास असणार आहे. म्हणजे हा खालचा असणार आहे तो काय असणार आहे, अर्धवर्तुळ असणार आहे. आणि अर्धवर्तुळातील कोण काय असतं, काटकोन असतोय. म्हणजे हा टोटल अँगल काय असणार आहे, 90 डिग्री. त्यातला हा एवढा अँगल 55 आहे. म्हणजे हा अँगल किती असणार आहे, 90 - 55 म्हणजेच किती, ते 35 डिग्री. जर हा 35 डिग्री असला तर हा पण किती असणार आहे, 35 डिग्रीच असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय तो याचा बघा, ऑप्शन नंबर 4. पुढे काय म्हटले बघा, 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या कर्णाच्या मापांचे गुणोत्तर 3:4 आहे. त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल असं म्हटले. बरं, एक समभुज चौकोन आहे, त्याची बाजू किती आहे, 20 आहे. बाजू 20 आहे त्याची. समभुज चौकोनाच्या कर्णांच्या मापांचे गुणोत्तर दिले तुम्हाला, ते किती आहे, 3:4 आहे. बरं, ते काढायला काय सांगितले, त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल म्हटले. समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय असते, 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. कर्णांचा गुणाकार. बरं, जर कर्णांच्या लांबींचा गुणाकार करायचा झाला तर कर्ण माहित पाहिजेत, पण इथं कर्ण दिलेत काय तुम्हाला, नाही. म्हणजे कर्ण काय काढायला पाहिजेत, आपल्याला याच्यावरून फाइंड करायला पाहिजेत. ते कसं येणार आहे बघा, त्यांचं गुणोत्तर 3:4 दिले. मी काय कन्सिडर करतो, एक जो मोठा कर्ण आहे तो म्हणजेच काय, 4x आहे, आणि जो दुसरा लहान कर्ण आहे तो म्हणजेच काय, 3x आहे. समभुज चौकोनाचा एक गुणधर्म असतोय काय, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करतात, काटकोनात दुभागतात. म्हणजेच काय, हा पूर्ण कर्ण जर 4x असेल तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती असणार आहे, ह्याच्या निम्म, म्हणजेच काय, 4x / 2 म्हणजेच 2x असणार आहे. पण असंच राहू दे. हा पूर्ण कर्ण किती आहे, 3x आहे. म्हणजे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स हे किती असणार आहे बघा, 3x / 2 असणार आहे. आणि ही बाजू 20 आहे, म्हणजे ही बाजू किती असणार आहे, समभुज चौकोनाची 20 असणार आहे. हा एक काटकोन त्रिकोण तयार झालाय काय बघा. काटकोन त्रिकोणामध्ये काय, कर्णाचा वर्ग बरोबर दोन्ही बाजूंच्या वर्गाची ऍडिशन असते. म्हणजेच काय, 20चा स्क्वेअर म्हणजे 400 इज इक्वल टू 3x/2 चा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे, 9x² प्लस 4x/2 चा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे, 16x² म्हणजेच काय येणार आहे बघा, हे 9x² + 16x², 25x² ही म्हणजेच काय, 400 ची व्हॅल्यू आहे. x² जर काढायचं झालं तर काय येणार आहे बघा, 400 × हे 4 येणार आहे आणि 25 खाली जाणार आहे. 25 × 25 25 × 25 म्हणजे उरले किती, 15. 25 × 8 200, 25 सक्क 150 म्हणजेच काय येणार आहे, x² = 16/64 येणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू काय येणार आहे बघा, 8. x ची व्हॅल्यू जर 8 असली तर दोन्ही कर्ण काढता येतात काय, एक कर्ण म्हणजे 4x होता, म्हणजे 4 × 8 = 32 म्हणजे एक कर्ण झाला. आणि दुसरा कर्ण काय होता, 3x म्हणजेच 3 × 8 = 24. बरं, दोन्ही कर्ण माहीत झालं म्हणजेच काय, क्षेत्रफळ काढायला येणार आहे. क्षेत्रफळ म्हणजेच काय असतं, 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार म्हणजेच काय, 1/2 गुणिले 24 गुणिले दुसरा कर्ण आहे 32. 2 के 2 2 के 2 2 दूनी 4 12 दूनी 24 12 त्रिक 36 आणि 37 38 म्हणजेच किती येणार आहे, 384 चौरस सेंटीमीटर येणार आहे. कुठं आहे बघा ऑप्शन, ऑप्शन नंबर 2 येतो याचा. पुढं 49वा क्वेश्चन काय बघा, एका पुस्तकाचा 5/9 भाग व 68 पाने वाचून झाल्यावर 92 पाने उरत असतील तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने आहेत. बरं, एक पुस्तक आहे, त्याचा 5/9 भाग म्हणजेच काय, त्या पुस्तकाचा 9 भाग केलेत आणि त्याच्यापैकी 5 भाग, 9 भाग केलेत आणि त्याच्यापैकी 5 भाग म्हणजेच 5/9 भाग व 68 पाने. हा 5/9 भाग आणि 68 पाने एवढं काय वाचलेलं आहे. बरं, एवढा भाग वाचल्यानंतर काय, 92 पाने वाचायची राहतात. म्हणजेच टोटल 9 भागापैकी हे एवढं म्हणजेच किती आहेत, 5 भाग आहेत. म्हणजे हे उरलेले किती असणार आहेत, 4 भाग असणार आहेत. आणि ते 4 भाग म्हणजेच किती पान आहेत बघा, ते 68 आणि 92.
4 भाग म्हणजेच 8 आणि 2 10 शून्य ह्याच्याला गेले म्हणजे किती 160 पानं आहेत. टोटल पुस्तकाचा भाग किती केलेत 9. 4 भाग म्हणजे 160 पानं, तर 9 भाग म्हणजे किती असणार आहे? 9 भाग म्हणजे टोटल पुस्तकच असणार आहे. किती येते बघा हे 9 गुणिले 160 भागिले 4. 4 एके 4, 4 इन चौक 16 आणि 9 चौक म्हणजे किती पानं असणार आहेत? 360 पानं असणार आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर किती येते बघा, याचा ऑप्शन नंबर 1 येतो. पुढचा क्वेश्चन या आलेखावर आहे. काय म्हटले बघा, एका शाळेतील 5वी ते 8वीचा पट प्रत्येकी 50 आहे. 5वी 6वी 7वी 8वी किती 4 वर्ग आहेत, त्यांचा पट किती दिलाय तुम्हाला 50 आहे असे दिले. खालील जोड संबालेखात इयत्तानिहाय उपस्थिती दर्शवलेली आहे, त्याचे निरीक्षण करून प्रश्न सोडवा म्हटलंय. बरं, 50 पैकी 6वी मध्ये किती उपस्थित आहेत हे इथं दिलेलं आहे, 6वी मध्ये किती उपस्थित आहेत हे इथं दिलेलं आहे, 7वी मध्ये किती उपस्थित आहेत आणि 8वी मध्ये किती उपस्थित आहेत हे इथं दिलेलं आहे. जो शेड केलेला पार्ट नाही आहे हा म्हणजेच काय मूल्य आहेत आणि जो शेड केलेला आहे ते म्हणजेच काय मूल्य आहेत. याच्यावरून आपल्याला काय क्वेश्चन काय विचारलेत बघा, इयत्ता 8वीतील उपस्थित मुलांपेक्षा उपस्थित मुली शेकडा कितीने जास्त आहेत म्हटले. आधी उपस्थित मुले आणि उपस्थित मुली किती आहेत ते बघूया. मुले आणि मुली. इयत्ता 8वीतील 8वी मधील उपस्थित मुले किती आहेत बघा, उपस्थित मुले आहेत 20. उपस्थित मुली किती आहेत बघा 22 आहेत. बरं, शेकडा काढायला सांगितलंय. आधी किती मुले जास्त आहेत सांगा, मुली 2 जास्त आहेत. कुणापेक्षा? मुलांच्या पेक्षा, म्हणजे 20 पेक्षा 2 जास्त. आणि शेकडा किती काढायला सांगितले म्हणजे 100 ला किती, बरोबर आहे काय? 20 ला 2 जास्त तर 100 ला किती. करा तिरकस गुणाकार, म्हणजेच काय येणार आहे बघा, ते मी इथं करतो. 100 गुणिले 2 भागिले काय येणार आहे 20. ही शून्य गेली, ही शून्य गेली, 2 ला 2 कॅन्सल, म्हणजेच काय येणार आहे शेकडा 10 ना जास्त असणार आहेत. ऑप्शन नंबर किती येतो बघा, याचा ऑप्शन नंबर 1 येतोय. पुढचा क्वेश्चन काय बघा, मुले आणि मुली मिळून उपस्थिती पाहिल्यास कोणत्या इयत्तेतील उपस्थिती सर्वात कमी आहे असं म्हटलंय. बरं, यासाठी काय काढायला पाहिजेत, प्रत्येक इयत्तेत किती किती मुले उपस्थित आहेत टोटल ते काढायला पाहिजेत. पहिल्यांदा 5वी मध्ये बघा मुले 22 आहेत, मुली 26 आहेत, म्हणजे टोटल किती झाले हे 48 उपस्थित आहेत विद्यार्थी. पुढे 6वी मध्ये बघा मुले किती आहेत 20 आणि मुली किती आहेत 18, म्हणजे टोटल किती 38 जण उपस्थित आहेत. 7वी मध्ये बघा हे 24 आणि हे 20, म्हणजेच किती 44 जण उपस्थित आहेत. 8वी मध्ये बघा मुले 20 आहेत आणि मुली किती आहेत 22 आहेत, म्हणजे टोटल किती झाले 42 जण उपस्थित आहेत. तुम्हाला सर्वात कमी उपस्थिती म्हटले म्हणजेच किती येणार आहे 6वी मधलं, म्हणजे ऑप्शन नंबर किती येते बघा, याचा ऑप्शन नंबर 4 येतो. बरं, इथपर्यंत आपण क्वेश्चन नंबर 51 पर्यंत सर्व क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. इथून पुढचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. थँक्यू.